कानाचे ब्लड रिपोर्ट्स का काढावे लागले आणि रिपोर्ट्समध्ये नेमकं आलंय तरी काय? कानाला ताप येण्याचा हा 3रा दिवस होता आणि अजून पण कानाचा ताप काहीच कमी झाला नव्हता. तर त्यामुळे आम्हाला डॉक्टरांनी परत हॉस्पिटलमध्ये बोलावलं होतं. डॉक्टर बोलले की नॉर्मल ताप असला तर 1 ते 2 दिवसात ताप कमी होतो, पण अजून पण कानाचा ताप कमी झाला नव्हता. तर त्यांनी आम्हाला ब्लड रिपोर्ट्स काढायला सांगितले. काना पहिल्या दिवसापेक्षा थोडा बरा तर वाटत होता, पण त्याचा तापच कमी होत नव्हता. कानाचं ब्लड सॅम्पल घेतलं आणि रिपोर्ट यायला थोडा वेळ लागणार होता. आम्हाला तिथेच बसावं लागलं. कानाला खाऊ पिऊ घातलं तोपर्यंत रिपोर्ट पण आले होते आणि रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल होतं. हे ऐकून तर आम्हाला मस्त वाटलं आणि आम्ही सकाळी थोडंच जेवण केलं होतं, त्यामुळे खूप भूक लागली होती. तर यांनी पिझ्झा ऑर्डर केला. मस्त गाडीमध्येच बसून पिझ्झा खाल्ला आणि आम्हाला येवल्यामध्ये येऊन थोडीशी शॉपिंग पण करायची होती. तोपर्यंत कानाची निवांत झोप झाली. त्याचा ताप पण थोडासा कमी झाला होता. काना एकदम फ्रेश वाटत होता. मस्त कानाला ट्रॉलीमध्ये बसवलं आणि कानाचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता शॉपिंग करण्याचा. कानाच्या यादीप्रमाणे मी सगळं सामान घेतलं आणि कानासाठी मी ओट्स पण घेतले. कानाला मी ओट्स पहिल्यांदाच देणार होते, त्यासाठी मी खूप एक्साइटेड पण होते. पटपट सगळं सामान घेतलं, बिल केलं आणि घरी येऊन पोहोचलो. कानाची घरचे सगळे खूप जास्त वाट बघत होते. काना आजारी झाला म्हणून सगळेच घरचे घाबरले होते. मग काय, कानाला भेटायला ते खूप एक्साइटेड होते. काना घरी आला, मस्त आजीबाबाला भेटला आणि जेवण तो अजून पण कमीच करतो. मी काना घरी येईपर्यंत पूर्णपणे बरा पण झाला होता. मागच्या काही दिवसापासून कानाला विचारपूस करणारे खूप सगळे मेसेजेस, DMs आमच्यापर्यंत आले. ते वाचून खूप छान वाटलं, कारण आमच्या व्यतिरिक्त कानाची काळजी करणारी लोक खूप आहे. तर सगळ्यांना मनापासून थँक्यू आणि कानावरती असंच प्रेम असू द्या. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.